आत्ताच वाघ्या बाहेर निघालाय. कुठनं निघालाय तुम्हाला दाखवते बरं का. जाळीत नाही हो बाई बोकड. आता जर घरात कोण नसतं समजा तर काय झालं असतं हा. एकटाच बाहेर निघाला. काय झालं माहिती आहे का, जाळीवर तो वरनं पाय देऊन बहुतेक वरनं उडी मारून आलाय जाळीवर. नाही नाही जाळीतनं झालाय तेव्हा ती गेला बघा. जाळीतनं झालाय आणि वरनं उडी मारून आला काही की मला वाटलं, पण वरनं नाही आला तो, जाळीतनं आला. मी फक्त हुक अडकावला होता. आता आम्ही सगळेजण घरी आहे त्यामुळं नुसतं इथला हुक अडकावलेला आणि बघा इथनं जाळी दाबून इथलं सगळं तोडतंय पायानं. इथलं सगळं तोडून शेणा बाहेर आला. एकटा बोकड बाहेर आला म्हणून बरं झालं, नाही तर सगळ्या शेळ्या बाहेर आल्या असत्या ना, शेळ्या सगळ्या दिक्कतनं पळायल्या असत्या. म्हणून इथं मजबूत बांधावं लागतं. आम्हाला दार करायचं आहे व अजून, पण त्याला मुहूर्त नाही आला. येईल एक दिवस मुहूर्त, येणार आहे मुहूर्त, पण बघितला आहे मुहूर्त येईल. आज शेळ्यांचं वैरण खाऊन झालं या. आता कणस खाऊन खाऊन आहे ना शेळ्यांना पुरं झालं या, म्हणजे भरपूर झाले आहेत कणस. रोज रोज कणस खाते ते. पण एक टेन्शन नाही बरं का, ही कणसाची मक्का चालू झाल्यापासून शेळ्यांना सकाळी एकदा संध्याकाळी एकदा वैरण टाकली ना मला काही टेन्शनच घ्यावं लागत नाही. कारण वैरण चांगली असलं तर शेळ्यांचं जास्त टेन्शनच नसतं. शेळ्याची फुलं पोट भरलेले आहे ती, अजून कणस शिल्लक आहे ती, पण ती कणस आता आहे ना गाईला आणि म्हशीला घालायची, कारण ह्यांचं पूर्ण खाऊन झालेलं आहे. ही बोकड जरा मला उभा राहिल्यासारखं दिसलं बरं का दुपारी, पण एवढं काय म्हणजे इतका काय प्रॉब्लेम नाही त्याचा, पण जरा उभा राहिलेलं दिसलं. आणि काय झालं, कोंबड्यांना आम्ही संध्याकाळची मक्का टाकतोया, आणि ती मक्का ही तांबडं बोकड आणि ही त्याची आई, ही जास्त मक्का येते. ती उन्हाळ्याचा दिवस आहे, कुठतर मक्का एखादा दुसरा घास जास्त झाली आणि त्यानं जर मक्काचा रवत नाही फिरला तर त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून एकदाच पॅरलॅक्स थोडंसं पाजलंय त्याला, खायला लागलाय. हा व्यवस्थित आहे, एवढी काय अडचण नाही त्याची, पण तरी पण असं माहिती मला आहे ना जनावरांचं असं जरा काहीतरी झालं म्हणजे असं रिस्क घ्यायला नको वाटते. मला वाटतं तवाचं तवा औषध केलेलं बरं, आपलं औषध जरा जास्त जाई ना का भले, पण तवाचं तवा औषध काहीतरी केलेलं बरं. कारण ह्याच्या अगोदर आहे ना लय मोठं खड्डं पडल्यात आणि ते खड्डं मुजवताना की नवं आलंय आणि त्यात आणि तिसरा खड्डा नको आहे. त्यामुळं थोडं काहीतरी झालं ना पटकन मी औषध करत राहते शेळ्यांना. त्यामुळं जास्त म्हणजे इतका असं लय लोड होईपर्यंत मी कधीच थांबत नाही बरं का. शक्यतो लोड होईपर्यंत थांबत नाही, पण त्यातनं पण एखादा असतं ना, एखादा म्हणजे खड्डा पडतोच, त्याला काही कोणी अडवू शकत नाही. आपल्या हातनं होतं आहे तेवढं करत राहायचं. तर आता आपण शेळ्यांना आपल्याला पहिल्यापासून जेवढी माहिती होती तेवढी आपण तेवढं आपण शेळ्यांचं नियोजन करत होतो. आणि आता काय झालं माहिती आहे का, आपल्याला मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. कशाचं? शेळीपालनचं. तर शेळीपालनचं ट्रेनिंग चालू होणार आहे आणि त्यासाठी आपण आता असं ठरवलं आहे की ट्रेनिंग थोडंसं घेतलेलं चांगलं, आणि त्यासाठी आपण ट्रेनिंग घेणार आहे. बचत गटातर्फे आहे, उमेदतर्फे, आणि बचत गटाचं पण आणि बचत गटात नसणाऱ्या महिलांसाठी पण, सगळ्यांसाठी आहे, महिलांसाठी पुरुषांसाठी सगळ्यांसाठी. शेळीपालन, कुक्कुटपालन, गायपालन, म्हैसपालन, म्हणजे सगळं शेतातलं जे असतं ना त्यासाठी सगळ्यांसाठीचं ते ट्रेनिंग आहे. एक महिन्याभराचं, पण त्यांनी एक महिनाभर महिलांना यायचं, म्हणजे शेतकऱ्याला महिनाभर येऊन थांबायचं जमत नाही. त्यामुळे त्यांनी 13 ते 15 दिवसात शेळीपालनचं पूर्ण ट्रेनिंग करून संपवते ती, आणि आपल्याला ते सर्टिफिकेट पण भेटतं. तर त्यासाठी आपण आता 15 तारखेपासून जाणार आहे शेळीपालनचं ट्रेनिंग घेण्यासाठी. तर बघूया, आपण ट्रेनिंगला गेल्यावर तिथलं पण व्हिडिओ टाकेल. त्यामुळं आहे ना सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करत जावा, व्हिडिओ फॉलो करा, म्हणजे तुम्हाला दुसरं व्हिडिओ सगळं बघायला भेटेल. त्याने आलं वैरण घेऊन, असं वैरण आता मला जर ट्रेनिंगला जायचं झालं ना तर मला थोडंसं आज शेळ्यांसाठी ओला चारा घ्यायला पाहिजे. का माहिती आहे का, असं मक्याची वैरण नसलं ना पटापटा कापून आणतात त्याने तोडून शेणा, कामानं आलं तरी पण. आणि जर ही मक्याची वैरण नसलं तर रानातलं ते सुपरने पेर अजून बारका आहे, शाळवाची वैरण पण बारकी आहे, म्हणजे काढेपर्यंत उशीर लागतो एकट्याला. आणि त्यामुळं आता थोडी आणखी जरा वैरण बघायला पाहिजे. पण कसं आहे माहिती आहे का, अशी चांगली वैरण लगेच भेटत नाही बरं का. विकत घ्यायचं असलं म्हणजे कुठं वैरण असली तरच भेटते, असं नाही भेटत. त्यामुळं घ्यायचं आहे शेळीपालनचं ट्रेनिंग, आणि आपण त्यावरचं व्हिडिओ पण टाकेल जेवढं होईल तेवढं. त्यामुळं सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करा, म्हणजे तुम्हाला अगोदरचं पण व्हिडिओ आणि इथनं पुढं पण आपण जे व्हिडिओ बनवणार आहे ते व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. काय झालं, जाळीला का हलवायला लागला, मोबाईल लागला इथं हलायला.
आणि त्यामुळे सगळ्यांनी लाईक करा, फॉलो करा. चाललंय कोंबड्यांना आता मक्का खाऊन झाले कोंबड्या, आणि कोंबड्यांचं ते वरती पाणी प्यायला घोळका जमला आहे सगळ्यांचा. आणि झाले सगळ्यांचा चारा बिरा खाऊन व्यवस्थित आहे, सगळी आरामात आहे ती. अजून पण मला वाटतं ही पाठ गाभण आहे. तुम्हाला काय वाटतंय सांगा, गाभण असेल का नसेल? कारण ही पाठ आहे ना लय म्हणजे लय आगाऊ पाठ आहे. सगळ्यांना मारामारी करते, सगळ्यांना गुसांड्या घालते. पण आता जेव्हापासून तिचं पोट वाढीला लागले तेव्हापासून ही पाठ आहे ना एका जाग्याला थांबते, असं म्हणजे गर्दीत जात नाही, कुठं सुद्धा गर्दीत जात नाही. एका जाग्याला थांबलेली असते, तिचं ती एकटी खाती, कुणाच्या नादाला लागत नाही, काय नाही. एवढं समाधान आलंय आता. ही शांत आलं या लय येड्यावानी करत होतं, शाणपण आलं ह्याला आत्ता. कासेला पण थोडीशी लागल्यासारखी वाटते, इतकी काय नाही वाटत, पण पोटाला ते फरक पडला. त्यामुळे मला वाटते गाभण आहे असं. पण लगेच काय समजत नाही. आणि आपण त्यासाठी आता ट्रेनिंग घेऊया, म्हणजे ट्रेनिंगमध्ये काय काय शिकवते ते बघूया. काय आपल्याला जे अगोदरपासून ज्ञान काय असतं आणि ट्रेनिंगमध्ये काय काय शिकवते ती हे आपण जाणून घेऊया. ट्रेनिंग घेणं पण महत्त्वाचं असतं आहे बरं का. पण आमच्या तिथं म्हणजे इथं जवळपास कुठं नव्हतं ट्रेनिंग, त्यामुळं ट्रेनिंग घ्यायचं एवढं काही लई केलं नाही. आणि आता सहजासहजी आलं आहे, आणि फ्रीमध्ये पण आहे, पूर्ण मोफत आहे बरं का. जेवण खाणं राहणं मोफत आहे. पण आम्हाला राहायला काही नाही जमणार, कारण संध्याकाळी उशिरा का अशी ना आपण घरी आलेलं चांगलं. त्यामुळं घरी येणार आहे. राहाया बियाचं काही नाही, त्यांची राहायची बियाची सगळी सोय आहे. पण आम्ही काही राहणार नाही. आपल्याला जेवढी माहिती पाहिजे तेवढं माहिती घ्यायचं, संध्याकाळी घरी यायचं, आणखी सकाळी जायचं, असं एक 15 दिवस करायचं. बघूया काय काय शिकवते ते ट्रेनिंगमध्ये. बऱ्यापैकी माहिती देतात. आमच्या गावातल्या महिलांनी घेतलं आहे बरं का ट्रेनिंग तिथं. म्हणजे अगोदरच्या 2 बॅच झाल्यात आणि त्या बॅचमध्ये त्यांनी घेतलं आहे. आता ही 2री का 3री बॅच आहे, आणि यामध्ये आता मी घेणार आहे. 15 एप्रिलपासून चालू होणार आहे. तर शक्यतो शेळीपालनाचं ट्रेनिंग घेतलेलं चांगलं बरं का. आपल्याला पहिल्यापासून म्हणजे ती पिल्लं जन्मल्यापासूनच पिल्लू येईपर्यंतची सगळी माहिती भेटते. त्यांना काय करावं लागतं, काय नाही, त्याचं नियोजन कसं आपल्याला पण माहिती असतं. त्यात आणखी काहीतरी ज्ञान मिळालं तर ते चांगलंच असतं. त्यासाठी आपण घेणार आहे शेळीपालनची माहिती, ट्रेनिंग घ्यायचं आहे. तर चला, त्यातनं काय आपल्याला आणखी जर शेळ्या वाढवायची इच्छा आहे बरं का. शेळ्या वाढवायची इच्छा आहे, पण इतका त्रास झाला नाही पाहिजे. शेळ्यांचं कसं होतं आहे, शेळ्या जर असं खाली सोडायचं म्हटलं तर लय म्हणजे लय त्रास होतं आहे. का माहिती आहे का, एकट्या माणसाला होत नाही जास्त. आपण जास्त जर शेळ्या करायचं म्हटलं तर एका माणसाला होत नाही, कारण त्याच माणसानं चारा आणायचा, त्याच माणसानं लोटून झाडून करायचं, त्याच माणसानं शेळ्या आत बाहेर करायचं. एका माणसाला शक्य नाही. जास्त शेळ्या झाल्यावर थोड्या तेवढ्यात 5-6 शेळ्याचं करू शकतोय माणूस, पण जास्त शेळ्याचं करू शकत नाही. त्यासाठी आपण ट्रेनिंग घेणार आहे आणि ट्रेनिंगमध्ये बघणार आहे. कारण आपण दुसरं कुठलं काय काम करायच्या मापाचं नाही, आपण फक्त शेळ्या आणि कोंबड्या करायच्या मापाचं आहे, आणि आपण हेच करणार आहे. त्यामुळं म्हणलं चला आपण ट्रेनिंग घेऊया, आणि ट्रेनिंगमधनं जरा थोडंसं ज्ञान घेऊन आपल्याला ह्याच्यातनं काय प्रगती होत्या का बघूया. तर असू द्या, घेऊया, आहे की नाही. तुम्हाला काय वाटतंय सांगा यावर, ट्रेनिंग घेतलेलं चांगलं की न घेतलेलं चांगलं? आणि ट्रेनिंग ज्यांनी घेतलं आहे त्यांचा अनुभव पण सांगा कसा कसा असते, आपण ट्रेनिंग घेतल्याचा फायदा काय होतो आणि काय नाही. ते शक्यतो ट्रेनिंग घेतल्याचा फायदा होतोच बरं का, 100% फायदा होते. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा. आजची अंडी पण मांजरानं बऱ्यापैकी खाल्ली ती, कारण मी आज घरात नव्हती. भैयानं अंडी काढलाय, 2-3च अंडी निघाली ती. अंडी खातंय मावशीचं मांजर, पण आता काय करायचं, इलाज नाही. बघायचं आहे आपण कोंबड्यांसाठी आहे ना, दुपारी 2 वाजेपर्यंत कोंबड्यांना असं वरणं पण खाली थोडीशी जागा करणार आहे, आणि त्याला पूर्ण आपली ॲल्युमिनियमची ते वायरची जाळी जी असते ना ती जाळी मारणार आहे. कारण मांजराला आपण किती उशीर राखत बसणार आहे. आणि आता अंडी रोजच्या रोज वाढायला लागली ती, आणि रोज जर ती अंडी निघालेली जर मांजरानं खाल्ली तर आपलं कसं व्हायचं, राबून काय उपयोग आहे म्हणून असं होणार आहे. त्यामुळं आपण वायरची जाळी आणणार आहे, आणि ती जाळी आपण तेवढ्याच एरियामध्ये टाकणार आहे, वरनं म्हणजे 4ही बाजूनं टाकणार आहे. आणि कोंबड्या आपण 2 वाजेपर्यंत कोंबड्या सगळ्या अंडी घालते त्या बरं का. 2 वाजेपर्यंत जाळी टाकायचं, जाळीत आत राहू द्यायच्या, आणि त्याच्यानंतर आपण कोंबड्या बाहेर सोडायच्या. तोपर्यंत आतच खाद्य पाणी ठेवलं तरी पण चालतं त्यांना अंडे पूर्ण घालेपर्यंत. तर असू द्या, व्हिडिओ लई मोठा होत गेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्यांनी सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.